मित्रांनो नमस्कार. राम मुंडे वाईल्ड लाईफ वर्ल्ड अँड TT या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थोडं तोंडावर पाणी मारलं आहे आणि चेहरा धुवून घेतला आहे. त्याला कारण सांगतो मी तुम्हाला. समोरच्या बाजूला इथे हा जो डोंगर आहे, त्या डोंगराच्या खालच्या बाजूला इथे 2 धबधबे असतात, पावसाळ्यामध्ये प्रवाहित होतात. त्या दोन्ही धबधब्यांच्या पायथ्याला मला जायचं होतं. आत्ता मी रिटर्न निघलो आहे, म्हणजे परतीच्या प्रवासाला लागलो आहे आणि सकाळच्या वेळेला लवकर गेलो होतो. त्यामुळं मी तुम्हाला सकाळचे काही व्हिडिओज वगैरे शूट करू शकलो नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. फक्त त्या धबधब्यांच्या पायथ्याला जायचं नव्हतं, तर निसर्गातल्या काही गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगायच्या होत्या. आता निसर्गातल्या कोणत्या गोष्टी आहेत आणि धबधब्याच्या पायथ्याला जाताना काय मजा येते, गमत जम्मत येते, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. शिशिर ऋतूमध्ये जंगलामधील वेगवेगळ्या झाडांची पानगळती व्हायला सुरुवात होते. पानगळती चालू झाली, जवळपास पूर्ण जंगल परिसर त्या झाडांच्या पानांच्या गळलेल्या पानामुळे एक पृष्ठभागावरती पानांचा खच साठलेला असतो. आणि नेमकं 18 फेब्रुवारीला वसंत ऋतूचं आगमन झालं. आणि वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळे हे जे पानगळती झालेलं जंगल आहे ना, ते पुन्हा नवीन बहरून येतं. पोपटी रंगाची, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची नवीन पानं किंवा पालवी फुटल्यामुळे जंगल परिसरामध्ये वेगवेगळ्या रंगांची उधळण झाल्यासारखा भास होतो आपल्याला. ते उंबराच्या झाडाच्या पुढच्या फांदीला उंबरं तर येतातच, परंतु त्याच्या त्या खोडावरती सुद्धा उंबर आलेले तिथं. आता हे काय नवीन नाही आहे, बऱ्याच ठिकाणी हे तुम्हाला दृश्य दिसतं. पण या उंबरांमध्ये जो चीक आहे किंवा उंबराच्या आतमधले जे तो पदार्थ खाण्यासाठी ज्या लाल मुंग्या आहेत ना, त्या लाल मुंग्या या उंबरावरती तुम्हाला दिसतात. या ज्या लाल मुंग्या आहेत ना, ह्या लाल मुंग्या जर चावल्या ना, तर एवढा वेदना होतात ना, यांचं विष अतिशय वेदना देणार असतं. त्यामुळं ह्या मुंग्यांची लगबग चालू होते. झाडांच्या पानांपासून ते स्वतःचं एक वसाहत तयार करतात. मग अनेक मुंग्या याच्यामध्ये काम करत असतात. काही मुंग्या अन्न साठवण्याचं काम करतात, काही मुंग्या त्यांचं वसाहत बनवण्याचं काम करत असतात. पुढे आल्यानंतर मला एक वाळव्यांचं वारूळ दिसलं. आता नॉर्मली काय होतं की आपल्याला वाटतं की मुंग्यांचं वारूळ आहे, तर ते मुंग्याचं वारूळ नसतं, ते वाळव्यांचं असतं. वाळव्यांची वसाहत असते. त्या वाळव्यांच्या वसाहतीमध्ये असे जे 2 नळ्या नवीन तयार करणं चालू होतं त्यांचं. म्हणजे ते थोडंसं ओलसर सगळं जी माती होती, त्या ओलसर मातीने ती वाळव्या आपली ती घरं तयार करत असताना मला दिसले. मग त्या वारुळामध्ये काही भाग आहे तो पूर्ण सुकलेला होता आणि काही भाग तो वाळव्या त्याला तयार करत असताना ते वाळव्या सुद्धा दिसले. इथं बघा, अशा पद्धतीने इथं ही जमीन उकरलेली आहे आणि हे जे झाड आहे, हे झाड अगदी उन्मळून पडलेलं आहे. बघा, या झाडाच्या सुद्धा इथे असे कंद आहेत. हे एवढं मोठं झाड असं उपसून काढायचं म्हणजे आपल्या सुळ्यांच्या साह्यानं हे जंगली डुकरं करतात. आणि रात्रभर त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो जंगली डुकरांचा. आणि दिवसभर अशा एखाद्या दरींमध्ये, कपाऱ्यांमध्ये निवांत आरामात ते पडून राहतात. बघा पुढे मला मी दरी दाखवते.
बऱ्याच वेळेला चालताना या उतारावरती घसरून पडण्याची शक्यता जास्त असते आणि इथून जर घसरून पडला तर डायरेक्ट खाली दरीमध्ये जाईल. आणि हे बघा दऱ्याखाली समोरच्या बाजूचा हा सह्याद्री. लेन्सचा प्रॉब्लेम आहे मोबाईलच्या. पाठीवरती बॅग आहे, बॅगमध्ये पाणी बॉटल, सकाळी लवकर उठून डबा बनवला आणि कॅमेरासुद्धा आहे. म्हणजे इथून जर पडलो, पाणी बॉटलचं काही नाही, कॅमेराचा प्रॉब्लेम होईल. आणि असंच आता या डोंगराला वळसा घालून पलीकडे एक धबधबा आहे जो मला नेहमी घरामधून म्हणजे खिडकीमध्ये बसलो की तो दरवर्षी प्रवाहित झाला की दिसतो. तर धबधब्याच्या खाली जायचं आहे मला. नेमकं तिथं काय ते बघायला जायचं आहे. या पूर्ण डोंगराला वळसा घालून म्हणजे पलीकडच्या बाजूने या बाजूने इकडे आलो, त्याच्या खालच्या कोपऱ्यातनं इथं आलो खाली या कारवीपर्यंत, सॉरी त्या सावरीपर्यंत. तिथून पुन्हा असं असं वरती चढून आता या मार्गे इथं आलो आहे. असं आता पुढे निघायचं आहे. सध्या या सावरीला फुलं नाही आहेत, म्हणजे फुलांचा बहर येऊन गेलेला आहे. फुलांचा बहर येऊन गेल्यामुळे आता या झाडाला फळं लागलेली आहेत. म्हणजे फुलं संपून गेले की फळं लागतात. आणि ही जी फळं असतात ही कोवळी फळं ज्यावेळेस असतील ना त्यावेळेस माकडं किंवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू ही फळं तोडतो आणि ही फळं दाताने कुरताडतात. म्हणजे हे प्राणी आहेत ते दाताने कुरताडतात. मग त्या फळांमधून त्यांना काही भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग वरनं ते खाली टाकून देतात. आणि ते वरनं खाली टाकल्यानंतर खाली जे खारुताई असतात ना त्या खारुताई काय करतात, या फळांना गोळा करतात आणि एखाद्या दगडावरती येऊन बसतात. त्या फळांना घेऊन दगडावरती बसून ते सुद्धा त्याला कुरतडायला सुरुवात करतात. त्यांना वाटतं याच्यामध्ये खायला काही मिळेल. मग जर काही खाण्याचा भाग असेल तर ते खातात. आणि नंतर त्या फळांच्या मध्ये ज्या बिया असतात ना ते बिया कापसासारखे असतात. म्हणजे बिया असतात त्याला कापूस असल्यासारखं असतं. आणि सुकल्यानंतर ते पूर्ण कापूस बाहेर पडल्यानंतर तो कापूस वाऱ्याच्या वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. काही ठिकाणी जे पाणी आहे थोडं थोडं राहिलेलं, या पाण्यामुळे जंगलातल्या ज्या वन्यजीव आहेत ना त्या वन्यजीवांना तहान भागवण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. काही प्राणी असतील, पक्षी असतील, हे आपली तहान भागवण्यासाठी इथे उतरतात. सकाळच्या वेळेला थोडासा हवेत गारवा असतो आणि कातळं जी खडक आहेत ते थंड पडल्यामुळे हे पाणीसुद्धा थंड असतं. त्यामुळं निसर्ग किती अजब आहे याची कल्पना आपल्याला येते. सकाळचे 9 वाजले जवळपास. सकाळी सकाळच्या वेळेमध्ये पक्ष्यांचे आवाज एवढे छान येत आहेत. उंच झाडावरती ना माकडं बसलेली होती. जसं मी इकडे आलो तशी माकडं वरच्या बाजूला निघून गेली. आता इथे थोडासा गारवा आहे, कारण मला वाटलं होतं की पाणी भेटणार नाही, परंतु पाणी आहे. आणि मध्येच बघा ही गुलाबी रंगाची जी पालवी आहे, म्हणजे इथेही आहे बघा, पुढे गेलं तुम्हाला दाखवतो आणखी. ही पालवी फुटल्यामुळं ही पालवी खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि थंडावा इथे 9 वाजले ते सूर्यदर्शन नसल्यामुळे ही माकडं दिवसभर इथे राहतात. या बाजूने आता मला वरती जायचं आहे. तिथे नेमकं काय धबधबा खाली पडतो ना, धबधब्याखाली नेमकं काय ते बघायला जायचं आहे. वरच्या बाजूला
माकडे जे चाललेत ना दगड सोडतात खाली, त्यामुळे भीती वाटते वरती जाताना. एखाद्या माकडाने सोडलेला दगड किंवा त्यांच्या पायातून निसटलेला दगड डोक्यावर येऊन पडणार नाही. आणि समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता इथनं वरती जायचं आहे मला. एखादा मोबाईल आणि चढणं थोडीशी त्रासदायक ठरतं. हे इथून बघ येऊ. वा, खतरनाक. थोडंसं आणखीन पुढे जाऊ. ह्या बाजूला माकडं उड्या मारतात वरती चाललेत. त्या बाजूने बघा, त्यांच्या पायात निसटणारा दगड एखादा जर खाली पडला, डोक्यात पडला की आऊट. शेवटी या धबधब्याच्या पायथ्याला मी येऊन पोहोचलो. या धबधब्याच्या पायथ्याला म्हणजे जिथे धबधबा हा पूर्ण त्याचा प्रवाह कोसळतो त्या ठिकाणी मला वाटलं कुंड आहे, परंतु इथे कुंड नाही आहे. इथे जे दगड वर्ण प्रवाहित होऊन इथे पडले त्याच्यावरती पाणी पडून पडून असे मऊ झालेले आहेत. आता हा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होईल आणि तुम्हाला निश्चित 100% मी पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्याचे ड्रोन शूट घेऊन दाखवतो. आता त्या समोरच्या बाजूला जाऊन बघूयात नजारे कसे दिसतात ते. हो 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 हो, खतरनाक. इथून किती व्ह्यू छान दिसतो. हा धबधबा नक्कीच तुम्हाला पावसाळ्यात मी दाखवेल. आणि ही जी मध्ये अशी एक कपार तयार झाली आहे, त्या कपारीमधून मी असे या बाजूने तुम्हाला पूर्ण ड्रोन शूटने दाखवेल. फायनली घराच्या खिडकीमधून ज्यावेळेस हे सगळं दिसतं ना, जे समोर तिकडे अंदूक दिसते ना, त्या भागामध्ये विळेगाव आहे आणि तिथे मी राहतो. हा जो काळा वणवा लागल्यामुळे जळून गेला डोंगर, याच्या पलीकडच्या बाजूला पाटणूस आदिवासीवाडी पाटणूस आणि या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला भिरा आहे. त्यामुळे हे बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होतो की इथे यायचं. आज पूर्ण झालं. आता जेवण करतो, थोडासा आराम करतो. एक नंबर.